बातमी नागपुरातनं. नागपूरमधील उपमुख्यमंत्री निवासस्थान असलेल्या विजयगडावर देखील अजित पवार नावाची पाटी बदलली आहे आणि आता तिथे सुनेत्रा अजित पवार या नावाची पाटी लावण्यात आली आहे। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी। अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी धुरा सांभाळली आहे आणि नागपूरमध्ये अजित पवार ज्या शासकीय निवासस्थानामध्ये राहायचे त्या विजयगड या निवासस्थानामध्ये आता पाटी जी लागली आहे ती नव्या उपमुख्यमंत्री जे आहे महाराष्ट्राच्या श्रीमती सुनेत्रा अजित पवार अशी पाटी आहे। राज्याला सुनेत्रा पवार यांच्या नावानं पहिल्यांदा उपमुख्यमंत्री महिला म्हणून मिळालेले आहे आणि विजयगड हा जो बंगला दिसतो आहे बंगला क्रमांक 31/1 याच बंगल्यामध्ये अजित पवार हे नागपुरात जेव्हाही यायचे तेव्हा याच ठिकाणी राहायचे। हिवाळी अधिवेशन डिसेंबरमध्ये जे झालं तेव्हाही याच ठिकाणी जवळपास 1.5 आठवडा अजित पवार राहिले आणि या ऑफिसची विशेषता अशी आहे की इथे एक ऑफिस आहे या बंगल्यामध्ये। हे विदर्भाचं संपर्क कार्यालय म्हणून सुद्धा आहे उपमुख्यमंत्री कार्यालयाचं। हा फक्त बंगला नाही आहे तर या बंगल्यामध्ये एक ऑफिस आहे आणि या ऑफिसमध्ये विदर्भातून 11ही जिल्ह्यातून जे लोक निवेदनं घेऊन काही फाईल घेऊन येतात ते तात्काळ दुसऱ्या दिवशी मुंबईमध्ये पाठवलं जातं आणि अजित पवारांपर्यंत ते तेव्हा पोहोचायचं। तेव्हा दिवंगत अजित पवार यांचे आदेश होते की ज्या कोणत्या लोकांना मला भेटायचं असेल विदर्भातल्या त्यांनी मुंबईला न येता पैसे खर्च न करता वेळ खर्च करता नागपूरच्या ऑफिसमध्ये यावं आणि नागपूरच्या ऑफिसमध्ये इथे फाईली किंवा निवेदनं जे आहे ते द्यावे। त्यामुळे हा विजयगड बंगला आपण पाहू शकतो। इथे आता सुनेत्रा अजित पवार अशी पाटी लावण्यात आलेली आहे आणि राज्याला पहिल्यांदा महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नावानं भेटलेले आहे। राजेंद्र बारे माझ्यासोबत आहेत जे PWDचे सेक्शनल इंजिनियर आहे आणि त्यांच्या अंतर्गत हा सगळा बंगला आहे। हा बंगला इतका आकर्षक ठेवण्यात आलेला आहे कारण की अजितदादांची शिस्त तशी होती। सर हा बंगला जो आहे अत्यंत चकाचक आहे। 12ही महिने जरी इथे VIP कमी येत असले तरी अजितदादांच्या शिस्तीनुसार हा सगळा बंगला ठेवण्यात आलेला आहे। काय तुमच्या आठवणी आहेत? दादा स्वतः शिस्तप्रिय व्यक्तिमत्व होते आणि वक्तबगीरपणा आणि शिस्त ही दादांची नित्यनेम होता आणि तीच आम्हा सर्वांमध्ये या ठिकाणी आमच्या कामामधून सुद्धा नेहमी जाणवून येते। आज दादा आपल्यासोबत नाही आहे आणि आजच नुकतंच मॅडमनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अगदी थोड्याच वेळात आम्ही मॅडमची या ठिकाणी नेमप्लेट लावून हे करण्यात आलं। आपण पाहू शकतो राज्याला सुनेत्रा पवार यांच्या नावानं पहिल्या उपमुख्यमंत्री लाभलेले आहेत आणि त्यांचं हे शासकीय निवासस्थान राज्याच्या उपराजधानीमध्ये GPO चौकातलं इथे आता फलक जो आहे तो सुनेत्रा पवार यांच्या नावानं या शासकीय निवासस्थानात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार असं नामकरण या बंगल्याचं आता करण्यात आलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासह प्रवीण मुधोळकर, NDTV मराठी, नागपूर।